नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा बिगुल बुधवार दिनांक 17 जून रोजी जाहीर होणार असून संचालकाच्या एकूण 21 जागांकरता या निवडणुकीकरता 19 जुलै रोजी मतदान आणि 20 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुका या निर्धारित वेळेत होणार का, याविषयी परभणी आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्यामध्ये तर्कवितर्क व्यक्त होत होते. विशेषतः जिल्हा बँकेअंतर्गत संचालक मंडळाची कारकीर्द हे संपुष्टात आल्याबरोबर सहकार खात्यानं केलेल्या प्रशासकाच्या नियुक्तीनं निवडणूक लांबणारच अशी चिन्ह दिसत होती. परंतु या निवडणुकीच्या दृष्टीनं सहकार खात्यानं मतदार याद्या निश्चित करण्यासंदर्भात सुरू केलेल्या हालचाली आणि त्या मतदार याद्यांना दिलेल्या मूर्त स्वरूपानं बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुका वेळेवरच होतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मागील 8 दिवसापासून या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होईल असं अपेक्षित होतं. त्याप्रमाणेच सहकार खात्यानं बुधवार दिनांक 17 जून रोजी जिल्हा बँकेच्या संचालकाच्या 21 जागांकरता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी संचालक मंडळाच्या या निवडणुकीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर होणार असून त्या पाठोपाठ त्याच दिवशी म्हणजे उद्यापासून 23 जून पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत. या उमेदवारी अर्जाची छाननी त्या पाठोपाठ उमेदवारी अर्ज माघारी करता अंतिम मुदतीचा कार्यक्रम आटोपल्या पाठोपाठ संचालकाच्या 21 जागांकरता 19 जुलै रोजी मतदान होणार असून 20 जुलै रोजी लगेचच मतमोजणी होणार आहे. दरम्यान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्याबरोबर या दोन्ही जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील हालचालींना वेग आला आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात असलेल्या पिंपराळा गावामध्ये आढळलेल्या पोटदुखीच्या रुग्णांची परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आली असून सर्व रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना राबविल्यामुळे साथ आटोक्यात आणण्यात यश आले आहे. 12 जून रोजी गावात काही नागरिकांना पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याचे निदर्शनास आले. पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या आदेशाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय कुमार पांचाळ आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आबासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथकानं गावात तातडीनं उपचार मोहीम सुरू केली. प्राथमिक आरोग्य केंद्र चारटाणा, आरोग्य उपकेंद्र बेलखेडा येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर डाकोरे यांच्या पथकाद्वारे तातडीनं औषधोपचार, पाणी शुद्धीकरण उपाययोजना राबविल्यामुळे रुग्णांची आरोग्याची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय कुमार पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथकानं गावात भेट देऊन सर्वेक्षण, तपासणी आणि उपचार मोहीम हाती घेतली. गावातील रुग्णसंख्येच्या आढाव्यानुसार दिनांक 12 जून रोजी 5 रुग्ण आढळले होते. त्यानंतर 13 जून रोजी 12, दिनांक 14 जून रोजी 18 आणि 15 जून रोजी 21 रुग्णांवर उपचार करण्यात आले. आरोग्य विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे 16 जून पर्यंत केवळ 1 रुग्ण आढळला असून सर्व रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. पिंपराळा येथील आरोग्य सहाय्यक राठोड यांच्यासह समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर डाकोरे, श्रीमती डोंगरे, आरोग्य सेवक रामेश्वर वांकर यांच्या पथकाद्वारे प्रभावी उपाययोजनांमुळे पिंपराळा येथील परिस्थिती सध्या पूर्णपणे नियंत्रणात आली असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एप्रिल 2026 ते जुलै 2026 या कालावधीसाठीचा 23वा हप्ता शनिवार दिनांक 20 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथून वितरित करण्यात येणार आहे. या निमित्तानं केंद्र शासनानं 20 जून हा दिवस देशभर PM किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचं निश्चित केलं आहे. केंद्र शासनानं शेतकऱ्यांना निश्चित आर्थिक आधार उपलब्ध करून देण्यासाठी फेब्रुवारी 2019 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना वर्षाकाठी 3 समान हप्त्यामध्ये प्रत्येकी 2,000 रुपये असे एकूण 6,000 रुपये थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येतात. राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना यापूर्वी 22 हप्त्याद्वारे सुमारे 41,083 कोटी रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला आहे. यंदाच्या 23व्या हप्त्याअंतर्गत भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करणे, बँक खाते आधारशी संलग्न करणे आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या राज्यातील सुमारे 90.82 लाख शेतकरी कुटुंबांना अंदाजे 1,817 कोटी रुपयाचा लाभ थेट हस्तांतरेद्वारे मिळणार आहे. परभणी शहर महापालिकेच्या वतीनं परभणी शहरातील विना परवानगी व्यवसायधारकांवर कारवाई संदर्भात महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली असून व्यवसाय प्रमाणपत्र घेण्याबाबत संबंधित दुकानदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या आदेशानुसार मुख्य स्वच्छता निरीक्षकांना निर्देश देण्यात आले आहेत. आयुक्तांच्या दालनामध्ये मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी व्यवसाय प्रमाणपत्राबाबत प्रभाग समिती अ, ब, क आणि अंतर्गत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत शहरातील ऑनलाईन व्यापारी आणि सर्व दुकानदारांनी व्यवसाय प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीस उपायुक्त तुकाराम कदम, उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, मालमत्ता व्यवस्थापक भगवान यादव, मुख्य स्वच्छता व्यवस्थापक करण गायकवाड, मुख्य स्वच्छता निरीक्षक विकास रत्नबारखे, संगणक विभाग प्रमुख अदनान कादरी, स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण जोगदंड, कुणाल भारसाकळे, शेख शादा, प्रल्हाद देशपांडे, सौरभ जोगदंड यांची उपस्थिती होती. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.